नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। कारण अखेर इरावती आत्याचा अक्षयसमोर पर्दाफाश होणार तर आहेच। इरावती आत्याने आत्तापर्यंत केलेल्या पापाचा पाढा चक्क पार्वती आजी आणि रमा अक्षय समोर पुराव्यासकट अगदी वाचून दाखवणार आहे। आणि याच्यामुळे आता अक्षय इरावती आत्याला त्याच्या पापाची शिक्षा तर देणारच आहे आणि कायमचं मात्र जेलची हवा सुद्धा खाण्यासाठी पाठवणार आहे। कारण आपल्या अक्षय आणि रमाचा जो काही प्रेमाचा मुरंबा पुन्हा एकदा मुरणार आहे। आता नक्की कुठल्या प्रकारचा हा पुरावा रमा पार्वती आजी अक्षय समोर आणणार आहे तर आणि अक्षय समोर इरावती आत्याचं सत्य कशा प्रकारे येणार आहे आणि इरावती आत्याला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळणार आहे हे बघणं आता खरंच खूप रोमांचक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। चला लवकर तर अगदी सबस्क्राईब करायला घ्या। तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं, इरावती आत्या अक्षय आणि रमा यांना दूर करण्यासाठी अजूनही खूप प्रयत्न करत असते। आत्तापर्यंत तिने मुकादम कुटुंबावर खूप अन्याय केलेला असतो आणि तेवढेच नाही तर मुकादम कुटुंबाला बर्बादसुद्धा केलेलं असतं। परंतु आता इरावती आत्याचा एक खूप मोठा पर्दाफाश होणार असतो आणि आता तो क्षण लवकरच मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो काही दिवसांसाठी का होईना अक्षय आणि रमा एकत्र राहत असतात आणि हळूहळू त्यांच्यातील प्रेम या आरोहीमुळे आता फुलायला सुरुवात झालेली असते। आरोही म्हणजे अक्षय आणि रमाचा जीव की प्राण असतो, त्यांच्या काळजाचा तुकडा असते। आता इरावती आत्या मुकादमांना बर्बाद करण्यासाठी आरोहीला जीवे मारण्यासाठी मागे पुढे काही बघत नसते। आपल्या आरोहीला आता काही इजा किंवा दुःख पोहोचेल की अक्षय रमाला अजिबात सहन होत नसतं। कारण शेवटी ही अक्षय आणि रमा या दोघांच्या प्रेमाचं ती एक प्रतीक असतं। आरोहीला काही झालं तरी रमा अक्षय पूर्णपणे कोलमडून जातील किंवा त्या दोघांमध्ये एक खूप मोठा गैरसमज निर्माण होईल, यामुळे इरावती आत्याला हे माहिती असतं। म्हणूनच मित्रांनो आपण असं बघितलं की इरावती आत्याने मागे सुद्धा काही दिवसापूर्वी रमाच्या ड्रायव्हरला पैसे देऊन त्यालाही अगदी मॅनेज केलं होतं आणि आरोहीचा खूप मोठा एक ॲक्सिडेंट घडून आणण्याचा प्रयत्न मात्र इरावतीने केलेला असतो। परंतु देवकृपेने रमाच्या काही अगदी सतर्कतेमुळे आरोहीचा जीव मात्र रमाने वाचवलेला असतो आणि इरावती आत्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो। आता सर्व काही इरावती आत्यानेच घडून आणलेलं आहे आणि अजूनही अक्षय आणि रमा या घरातील कुणालाच काही माहिती नसते। तेव्हा आता इरावती आत्या अक्षय रमाला दूर करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करत असते ते सर्व प्रयत्न आता फसत असतात। त्यामुळे आता इरावती आत्याच्या तळपायाची आग ही मस्तकात जाते, तिला खूप चिड येत असते। काही करून तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त बदल्याची आग निर्माण झालेली असते। त्यासाठी ती आपल्या आईची पर्वासुद्धा करत नाही, म्हणजे पार्वतीची। अक्षय रमाला दूर करण्यासाठी तिने मालविकाला सुद्धा घरात आणून ठेवलेलं असतं, परंतु अजूनही इरावती आत्याचा एकही प्लॅन सक्सेस झालेला नसतो। तिचे फासे पूर्णपणे उलटे पडत असतात कारण अक्षय आणि रमा दिवसेंदिवस जवळ येत असतात। त्यांच्यामधील जे काही प्रेम अधिकाधिक वाढत असतं। अक्षयला सुद्धा रमाची काळजी वाटत असते आणि रमा या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता आरोही सुद्धा खूप प्रयत्न आपल्या आजीच्या हाताला धरून करत असते आणि त्यात तिला पार्वती आजीची सुद्धा साथ असते। अक्षय रमामधील गैरसमज आहे तर ते हळूहळू दूर होत असतात, परंतु अजूनसुद्धाही आपल्या रमाने घर सोडून का गेले हे अक्षयला काही खरं कारण सांगितलेले नसते। कारण तिने डिव्होर्स पेपरवर सही का केली, रमाला असं वागण्यासाठी नक्की कोणी भाग पाडलं, या सर्वाला इरावती आत्या जबाबदार आहे की काय हे सर्व आता काही सांगितलेले नसते। कारण रमाला इरावती आत्या आपल्या कुटुंबातील कुणाला जिवंत सोडणार नाही हे रमाला माहिती असते, म्हणून रमा शांत असते। रमा एकाही संधीची वाटच बघून असते आणि इरावती आत्या जो काही त्या सर्वांवर अन्याय करत असते, त्रास देत असते, तो त्रास आता रमाला अगदी असह्य झालेला असतो। तर आता मित्रांनो दुसरीकडे ज्या ड्रायव्हरने इरावती आत्याने सांगितल्याप्रमाणे आरोहीचा ॲक्सिडेंट घडून आणण्याचा प्रयत्न केला होता, तो ड्रायव्हर सोनाराकडे जातो आणि आता इरावती आत्याने पैशाच्या बदल्यात त्याला एक स्वतःची सोन्याची अंगठी म्हणून दिलेली असते। तीच अंगठी मोडण्यासाठी हा ड्रायव्हर एका सोनाराकडे गेलेला असतो। तेव्हा तो ड्रायव्हर ती अंगठी सोनाराला मोडण्यासाठी देतो आणि पैसे मागतो। तेव्हा सोनार हा त्या ड्रायव्हरवर खूपच भडकतो
की ही अंगठी सोन्याची नसून नकली आहे। ते ऐकून रमाचा जो ड्रायव्हर असतो तो खूपच भडकतो। त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण ह्या इरावती आत्याने त्यालाही फसवलेलं असतं। सोन्याची म्हणून जी अंगठी दिलेली असते ती चक्क नकली अंगठी असते। त्यामुळे तो ड्रायव्हर इरावती आत्याला इतका म्हणजे त्याला चीड आलेली असते। म्हणूनच तो ड्रायव्हर इरावती आत्याचा बदला घेण्याचा ठरवतो, कारण इरावती आत्याविरोधात खूप मोठा एक पुरावा आता हे ड्रायव्हरकडे असतो आणि इरावती आत्याचं भांडं तो फोडण्याचं ठरवतो। तर मित्रांनो, आता इरावती आत्याची उलटी गिनती सुरू झालेली असते। तिला तिच्या पापाची शिक्षा लवकरच मिळणार असते। तर दुसरीकडे इरावती आत्याचे काही अगदी जे वागत आहे तर ते मुलांना रमाच्या विरोधात भडकवण्याचा जो प्रयत्न ती करत असते आणि त्यांना वाईट वळण ती लावत असते। त्यामुळे आता रमा फारच चिडते। इरावती आत्याला ती चांगला धडा शिकवायचा असतो, कारण आपल्या कुटुंबावर जो काही अन्याय झालेला आहे तो रमाला आता अजिबात सहन होत नसतो। म्हणूनच इरावती आत्याचा कसा पराभव करायचा, तिला कसं वठणीवर आणायचं याचा विचार पार्वती आणि रमा करत असतात। रमा म्हणते की आजी, हे बघा, मला कळत नाही की अक्षयसमोर इरावती आत्याचं सत्य कसं घेऊन यावं। खरंच मला भीती वाटते, आपल्या कुटुंबातील कोणालाही इरावती आत्याने हानी पोहोचू नये, म्हणूनच इतके दिवस मी गप्प आहे। पण फक्त आणि फक्त मला आपल्या कुटुंबाची काळजी आहे, म्हणूनच मी माझ्या प्रेमाचा त्याग केला। इतकी वर्ष मी त्यांच्याशिवाय म्हणजे अक्षयशिवाय नाही जगू शकले, हे माझंच मला माहिती आहे। कारण एक एक दिवस मला एक एक वर्षासारखा वाटत होता। रोज मला माझ्या आरोहीची, चिमुकलीची आणि माझ्या अक्षयची आठवण येत होती। जी आरोही चिमुकली माझ्यापासून दूर होती, कधी तिला एकदा डोळे भरून बघेल असं मला वाटत होतं आणि त्या क्षणाची मी रोज अगदी डोळ्यात तेल घालून आतुरतेने वाट पाहत होते। शेवटी देवाने ती माझी इच्छा पूर्ण केली, माझ्या मुलीला माझ्यासमोर आणून ठेवलं। या घरात मी काही दिवसांसाठी का होईना राहायला आले, परंतु आजी, हे बघा, पुढचं काय, तुम्ही भविष्याचा विचार केलात का? आपण जर इरावतीच्या इशाऱ्यावर नाचत राहिलो तर लवकरच घरातील सर्वजण बर्बाद होतील आणि मला ह्या इरावती आत्याचा प्लॅन अजिबात सक्सेस होऊन द्यायचा नाही। आता ह्या इरावतीला आणि त्या मालविकाला हाताला धरून अक्षय आणि जो काही ह्या आपल्यामध्ये गैरसमज निर्माणाचा प्रयत्न ती करत असते, त्यामुळे रमाला आता खूप असं टेन्शन येते। कारण इरावती आता मालविकाची साथ घेऊन आता अक्षयच्या मनामध्ये मालविकाविषयी काहीतरी प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करते, कारण मालविका आणि अक्षय दोघांनी एकत्र यावं आणि रमाला आता घराच्या बाहेर काढावं असा इरावती आत्याचा प्लॅन असतो। आणि त्यात म्हणजे मालविका आता ह्या अक्षयवर प्रेम करायला लागलेली असते। त्यामुळे आता रमाला आपल्या घराची जी अवस्था झालेली आहे, ती सीमाची जी अवस्था ह्या इरावतीमुळे झालेली आहे ती अजिबात बघवत नाही। म्हणूनच रमा आता देवी आईच्या मंदिरात जाते आणि देवीकडे प्रार्थना करत असते की देवी आई, तूच काहीतरी कर। आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलं, परंतु आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे। इरावतीचा खरा चेहरा अक्षयसमोर आणि त्याच्यासाठी तू मला काहीतरी मार्ग दाखव, त्या इरावतीचं भांडं सर्वांसमोर फोडण्यासाठी। देवा, असा काहीतरी खूप मोठा चमत्कार तू कर आणि काहीतरी असा खूप मोठा पुरावा माझ्या हाती लागून दे, जेणेकरून सर्वजण विश्वास ठेवतील आणि हा इरावतीचा एक अगदी पर्दाफाश होईल। माझ्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही, त्यासाठी मला मार्ग दाखव देवी आई, असे म्हणून आता रमा देवी आईला अगदी शरण गेलेली असते आणि तिचा नमस्कार करून घंटा वाजवून तिला जागं करण्याचा ती प्रयत्न करत असते आणि खूप रडत असते, कारण आता रमा ही अक्षयच्या घराबाहेर तिची जाण्याची वेळ आलेली असते। तिला अजिबात अगदा साहिलसोबत सुद्धा लग्न करायचं नसतं। अक्षय हेच रमाचं पहिलं आणि शेवटचं प्रेम असतं। तर मित्रांनो, देवी आई सुद्धा आता रमाची हाक ऐकते आणि आता खूप मोठा एक चमत्कार होणार असतो। तर दुसरीकडे तो ड्रायव्हर आता इरावती आत्याला फोन करतो, तुम्ही मला फसवलं, सोन्याची म्हणून मला नकली अंगठी दिलीस, आता मी तुम्हाला नाही सोडणार, तुमचं सत्य शेवटी सर्वांच्या समोर येणार, म्हणून तो धमकावतो। इरावतीला आत्याला आता घाम फुटलेला असतो। त्यानंतर आता इकडे पार्वती आजी रमाला सांगत असते की अगं, काल जेव्हा मी आतमध्ये तुझ्या आणि जे काही मालविकाची कुकिंग कॉम्पिटिशन चालू होती, तेव्हा तर मी बाहेर गेले होते, तर काय एक व्यक्ती घराबाहेर अगदी इरावतीला भेटायला आला होता आणि तो गेटजवळ इरावतीला भेटला। तेव्हा मला तो व्यक्ती असा कुठल्या तरी बघितल्यासारखा आणि ओळखीचा वाटत आहे, परंतु मला तेव्हा काही लक्षात आले नाही। आणि तुला माहिती आहे का, रमा आपल्या इरावतीने चक्क स्वतःच्या हातातील अंगठी त्या व्यक्तीला काढून दिली। तो काहीतरी सर्वसामान्य असा माणूस वाटत होता,
नक्की तिने ती अंगठी का दिली असेल असा प्रश्न पार्वती आजीला पडतो। तर पार्वती आजीचे ते बोलणे ऐकून रमाला सुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो। रमा म्हणते की आजी नक्कीच इरावती आत्याचा दुसरा काहीतरी प्लॅन असेल ना, तिचा नवीन काहीतरी डाव असेल आपल्या घरातील व्यक्तींना बर्बाद करण्यासाठी। तिने पुढचं काहीतरी पाऊल उचललेलं असेल, त्यासाठी ह्या व्यक्तीचा वापर ती करून घेत असेल, म्हणूनच आता रमा खूप घाबरते। रमाला खूप टेन्शन येते आणि पार्वती आजीसुद्धा खूप टेन्शनमध्येच आलेली असते आणि त्या धक्क्यानेच आता त्या खाली बसतात। पार्वतीला पूर्णपणे घाम फुटतो, चक्कर यायला सुरुवात होते, कारण आत्तापर्यंत जे काही इरावती आत्याने घडून आणलं ते खूप भयानक असतं। इरावती काय काय करू शकते हे पार्वती आजीला चांगलं करून चुकलेलं असतं, कारण तिने स्वतःच्या आईची सुद्धा पर्वा केलेली नसते, तिला सुद्धा काही दिवस अगदी डांबून ठेवलेलं असतं। तेव्हा आता रमा पार्वती आजीला म्हणते की आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या घरातील कुणालाच काही होणार नाही, मी तुम्हाला शब्द देते, आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट नाही येणार आणि ते संकट मी नाही येऊन देणार, कारण त्या संकटासमोर ढाल बनून मी उभी राहील। आता रमा पार्वती आजीचा हातामध्ये घेत तिला वचन देते आणि पार्वतीला थोडा वेळ धीर देते। तर मित्रांनो, रमा तर खूपच हुशार असते। पार्वती आजीने जे काही सांगितलेले आहे सतत रमाला ते आठवत असतं। कोणीतरी गेट बाहेर इरावती आत्याला भेटायला आले होते आणि इरावती आत्याने अंगठी का दिली असेल। आता हुशार रमा घरासमोरील CCTV फुटेज चेक करते आणि त्या CCTV फुटेजमध्ये रमाला जे काही दिसत आहे ते बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो रमाचा ड्रायव्हर असतो। रमा आता विचार करते की हा ड्रायव्हर येथे इरावती आत्याकडून ती अंगठी का घेत असेल, म्हणजे आता रमाला संशय येतो नक्कीच हा इरावतीचा माणूस असणार, इरावती आत्याने त्याला पैसे देऊन मॅनेज केलेलं असणार। तेव्हा आता आरोहीचा जो काही ॲक्सिडेंट झाला होता तेव्हाचा तो क्षण आता रमाला आठवतो, रमाचा थरकापच उडतो। रमा म्हणते की म्हणजे जो काही आरोहीचा ॲक्सिडेंट झाला होता त्याला आता इरावती आत्याच जबाबदार आहे। आता रमाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते। रमा आता ठरवते की इरावती आत्याला मी नाही सोडणार, तिने माझ्या मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला, तिने इवल्याच्या जीवावर सुद्धा उठण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलीच्या जीवावर ती उठली ना, आता इरावती आत्याला वठणीवर आणल्याशिवाय ही रमा काही शांत बसणार नाही। म्हणून आता रमा ड्रायव्हरची भेट घेण्याचं ठरवते, कारण रमाला माहिती असतं की तो ड्रायव्हर कडूनच आपल्याला इरावती आत्या विरोधात काहीतरी पुरावा मिळू शकतो। म्हणून आता रमा डायरेक्ट ड्रायव्हरच्या घरी जाते। तर आता इकडे ड्रायव्हरला सुद्धा इरावती आत्याचा सूड उगवायचा असतो। तेव्हा आता रमा ही डायरेक्ट ड्रायव्हरची कॉलर पकडते आणि त्याला धमकावत विचारते की तू मुद्दाम कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होतास ना, जो ॲक्सिडेंट तू घडून आणलास तो ॲक्सिडेंट तू मुद्दाम केला। तेव्हा आता ड्रायव्हर खूपच घाबरतो। रमा त्याला पोलिसांची धमकी देत विचारते जे काही झालेलं आहे ते सगळं काही सरळ सांगून टाक, नाहीतर मी तुला जिवंत नाही सोडणार। तेव्हा तो ड्रायव्हर रमाची माफी मागतो, सर्व काही सांगून टाकतो आणि रमासमोर हात जोडत म्हणतो की हे बघा, मला एका बाईने सर्व अगदी हे करण्यासाठी पैसे दिले होते। रमा विचारते की ती बाई कोण होती। तेव्हा तो ड्रायव्हर सांगतो की तुमच्याच घरातील आहे। रमा विचारते की म्हणजे इरावती का, त्यावर त्या ड्रायव्हर होकार देतो। तेव्हा आता ड्रायव्हर सर्व काही इरावतीच्या सांगण्यावरून त्याने ॲक्सिडेंट घडून आणला हे आता रमाला सांगतो। तेव्हा आता रमाला अजूनही इरावती आत्याचा खूप राग आलेला असतो। रमा खूप चिडलेली असते आणि जे काही आता डिटेल्स आहे, आता जे काही पुरावे आहेत तर ड्रायव्हर रमाला देतो। त्यानंतर मात्र रमा ही ड्रायव्हरला धमकी देते की आता तुला मला धडा शिकवण्यासाठी मदत करायला हवी, तुझ्याकडे जे काही पुरावे आहेत ना ते सर्व काही पुरावे मला दे। त्यावर आता तो ड्रायव्हर सांगतो की हो, कारण तर ड्रायव्हरकडे इरावती आत्या आणि जे काही त्याची कॉलची रेकॉर्डिंग असते तर ते ड्रायव्हरने इरावती आत्याचे पैसे देतानाच आरोहीला संपवण्यासाठी जो काही प्लॅन सांगितलेला असतो त्याचा एक व्हिडिओसुद्धा आता हा ड्रायव्हरकडे असतो आणि हाच एक खूप मोठा भक्कम पुरावा रमाला मिळालेला असतो। तेव्हा आता ड्रायव्हर सर्व काही पुरावे रमाकडे देतो। ते बघून रमा आता खूप खुश होते, कारण इरावती आत्याचा पर्दाफाश करण्यासाठी हे पुष्कळ असते। सर्वात मोठा पुरावा आता इरावती आत्याच्या विरोधात आता रमाच्या हाती लागलेला असतो आणि ड्रायव्हरसुद्धा आता इरावतीच्या आत्याच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झालेला असतो। तेव्हा आता ड्रायव्हर रमाकडे रिक्वेस्ट करतो की हे बघा, मला पोलिसामध्ये देऊ नका, मला माफ करा, कारण मी सर्व काही अगदी माझ्या गरिबीच्या
पोटी सर्व काही केले. त्यावर आता रमा म्हणते की तुला माझ्यासोबत यायला हवं, माझ्या घरच्यांसमोर पोलिसांसमोर आता इरावती विरोधात साक्ष द्यायला हवी. तर ड्रायव्हर लगेच तयार होतो आणि होकार देतो. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की मला इरावती आत्याचा बदला घ्यायचा आहे, कारण तिने मला सोन्याची अंगठी म्हणून नकली अंगठी दिली आणि मला तोंडावर पाडलं, मला फसवलं. म्हणूनच तो ड्रायव्हर सुद्धा इरावतीवर खूपच भडकलेला असतो. आता रमाकडे एक खूप मोठी सुवर्णसंधी चालून आलेली असते, कारण खूप मोठा पुरावा रमाच्या हाती लागलेला असतो आणि ती पण अगदी लाईव्ह अक्षयला आणि घरातील सर्वांना दाखवणार असते. आता रमा घरी येते आणि सर्वांना आवाज देत हॉलमध्ये एकत्र बोलवते. सर्वांना प्रश्न पडतो की रमाने असे सर्वांना हॉलमध्ये का बोलावलं असेल. तेव्हा रमा सर्वांना म्हणते की आज मी तुम्हाला एक अशी काहीतरी गोष्ट सांगणार आहे जी बघून तुम्हाला एक खूप मोठा धक्का बसेल. त्यातून काही चांगल्या गोष्टीसुद्धा होणार आहेत आणि आपल्या घरावर जे संकट चालून आलेलं आहे ते कायमचं नष्ट होणार आहे. तर तिची काळी सावलीसुद्धा आपल्या घरावर पडायला नको आणि ती काळी सावली कायमची या घरावर गेली पाहिजे आणि आता तिला मी हकलून लावणार आहे. ते ऐकून आता इरावती आत्या खूप घाबरते. नक्की आता ही रमा काय करणार आहे याची तिला भीती वाटत असते. आता रमा अक्षय आता एकमेकांकडे बघत असतात. तर अक्षय रमाला विचारतो की काय तमाशा लावला, रमा जे काही सांगायचे असेल ते लवकर सांगून टाक. आता सर्वांना येथे का बोलावलं. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षय थोडा धीर धरा, आज मी तुम्हाला घटस्फोट का दिला होता, इतकी वर्ष तुमच्यापासून दूर का राहिले होते, तुमच्याशी असं का वागले, अशी मी का वागले असेल हा प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि तुम्ही माझ्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेऊन आता वेगळा गैरसमज करून घेतलं. ते आज त्याचं उत्तर माझ्याकडे आहे आणि ते उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. तर या सर्वाला जबाबदार नक्की कोण आहे हे सुद्धा तुम्हाला आजचा या सर्व पुराव्यानुसार कळणार आहे. ते ऐकून आता इकडे इरावती आत्या अजूनच घाबरते. अक्षय म्हणतो की रमा अगं तुला आज जे काही सांगायचं आहे ते लवकर सांगून टाक. तू अशी का वागलीस, कोणी तुला असं वागायला भाग पाडलंस, तू नक्की कशाबद्दल बोलत आहे. त्यावर आता लगेच इरावती आत्याकडे रमा बोट दाखवते आणि सांगते की हे बघा आत्तापर्यंतचे जे काही घडले त्याला फक्त आणि फक्त इरावतीच जबाबदार आहे आणि अक्षय जे काही आहे तिकडे इरावती आत्याकडे बघत असतो. रमा आता आत्तापर्यंत जे काही इरावती आत्याने अत्याचार केलेत हे कशा प्रकारे आता धमकावत ती अक्षयला सर्व काही प्रकार झालेला सांगून टाकते आणि रमा का दूर गेली, अक्षयला घटस्फोट का दिला नाही, तर इरावती आत्याने अक्षयला जीवा मारण्याची धमकी दिली होती आणि ते पण कशा प्रकारे हे सर्व काही आता सांगण्यासाठी इरावतीला प्रवृत्त केलेलं असतं. तेव्हा सर्व काही सांगून आता रमा तर टाकतेच. ते ऐकून आता अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तर आता इरावतीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय विश्वास ठेवायला तयार नसतो. माझी हत्या अशी नाही वागू शकत, तिचा माझ्यावर खूप जीव आहे. तेव्हा आता रमा सांगते की हे सगळं जे काही आहे ना तर ते तुमच्या इरावती आत्याचं नाटक आहे. आता पार्वती आजीसुद्धा आत्तापर्यंत इरावतीने काय काय केलं आणि ते कशा प्रकारे केलं, आपल्या कुटुंबाचा तिने कशा प्रकारे बदला घेतला हे इरावती आत्याच्या विरोधात आता पार्वती आजीसुद्धा सांगते. हे सत्य आहे असं पार्वतीच्या तोंडून एक जेव्हा हा शब्द निघतो तेव्हा अक्षयला अजूनच मोठा धक्का बसतो आणि इरावती आत्याची खूप चीड येते. तेव्हा आता रमा म्हणते की मला माहिती होतं की अक्षय तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि म्हणूनच माझ्याकडे आता एक असा भयंकर पुरावा आहे. तेव्हा पार्वती आता आणि जे काही आता रमा या दोघींनी इरावतीच्या पापाचा जो पाढा तर वाचलाच, परंतु रमाकडे जो काही CCTV फुटेजचा पुरावा आणि जो काही ड्रायव्हरने आता रमाकडे व्हिडिओ दिलेला आहे तर त्याचा सुद्धा एक खूप मोठा आता पुरावा त्या कॉल रेकॉर्डिंग्स आता रमाकडे असतात आणि त्या अक्षय रमाच्या मुलीला अगदी त्या अपघातात जो काही अगदी भयानक अपघात घडून आणलेला आहे त्याची सर्व काही रेकॉर्डिंग आता रमा ही अक्षयकडे देते आणि अक्षय तो व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग आता बघून तर त्याला आणखीनच धक्का बसलेला असतो आणि आता सर्व काही इरावतीच्या आत्याच्या विरोधात आलेले असते. आता अक्षय लगेच काही न विचार करता इरावती आत्यासमोर जातो आणि तिलाच विचारतो की तू असं का वागलीस, मला फसवलंस, मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला होता परंतु तू मागे हे कान करत राहिली, तुझ्या प्रत्येक बोलण्यावर मी हो करत राहिलो आणि सर्व शिक्षा तू मला दिलीस, का तू असं वागलीस, तुला पैसा हवा होता का, तो पैसा मी तुला दिला असता परंतु हे बघ तू आम्हाला का वेगळं केलंस. म्हणून अक्षय आता रडतच मोठ्या आवाजात अगदी इरावती आत्याला हे सर्व विचारतो. काही विचार न करता तो आता
इरावती आत्याच्या 5-6 कानाखाली मारतो आणि आपली आत्या अशी आहे हे सुद्धा आता अक्षय विसरून गेलेला असतो आणि तो आत्या आणि मालविका ह्या दोघींना हाताला धरून घराच्या बाहेर काढतो। तेव्हा आता रमा आणि पार्वती आजी मिळून यांनी अक्षय समोर आता इरावतीचं अगदी भांडं फोडलेलं असतं आणि आता खरं रूप इरावती आत्याचं अक्षय समोर आणलेलं असतं। तेव्हा अक्षय लगेच पोलिसांना फोन करतो। सर्व काही पुरावे आता पोलिसांना तो दाखवणार असतो आणि इरावती आत्याला लगेच वेड्या घालायला सांगतो। जिने माझ्या घराला बर्बाद केलं, माझ्या मुलीला संपवण्याचा प्रयत्न केलं, त्या इरावतीवर तो आता केस ठोकतो आणि आता पोलीस येतात। अक्षयच्या सांगण्याप्रमाणे आता पोलीस इरावती आत्याच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि जेलमध्ये तिला घेऊन जातात। तेव्हा आता इरावती आत्याची कायमची घरातूनच तर हकालपट्टी होते आणि जेलमध्ये ती गेलेली असते। आता इरावती आत्याला तिच्या पापाची शिक्षा तर मिळतेच, परंतु आता रमा आणि अक्षय सुद्धा पुन्हा प्रेमाने एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमाचा छान असा मुरंबा पुन्हा फुलतो। सर्वजण आता गुण्यागोविंदाने एकत्र येतात। आरोही सुद्धा खूप खुश असते आणि तारा आणि अगदी पार्थ आहे तर यांना सुद्धा रमाने चांगलंच वटणीवर आणलेले असते। आणि मित्रांनो, चमत्कार तर काय होतो, कारण आता जे आनंद अभि हे सर्वजण दूर गेलेले असतात तर ते सुद्धा अचानक घरी येतात आणि ह्या मुकद्दमांचा पुन्हा एकत्र प्रेमाचा मुरंबा आता एकत्र कुटुंबाचा कसा फुलतो हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर मित्रांनो, धन्यवाद।